Good afternoon, everyone. Our today's lecture is on the numerical, which is depends on the measurement of power with the help of your wattmeter. So you have to note down the statement of your numerical. The the three identical impedances, each of each of 3 minus J4 3 minus J4 ohms are connected in star are connected in star across three phase 400 volt 50 hertz supply 50 hertz supply. A wattmeter is connected a wattmeter is connected with its current coil with its current coil in line Y. In line Y. Calculate the wattmeter reading. Calculate the wattmeter reading when pressure coil is connected. When pressure coil is connected across line first one Y and R. Y and R. Second Y and B. Y and B. Third one R and B. नोट केलंय न्यूमरिकल सर्वांनी? येस मॅम. ओके. आता फर्स्ट काय करायची, जे काही गिव्हन दिलंय ते नोट करायचं आणि त्यानंतर त्यावरती जी सर्किट डायग्राम आपल्याला त्या गिव्हन वरनं नोट करायची. तर फर्स्ट गिव्हन मध्ये काय दिले, 3 आयडेंटिकल इम्पेडन्सेस इच ऑफ 3 मायनस J4 म्हणजे झेड ची व्हॅल्यू दिली. तो झेड इज इक्वल टू 3 मायनस J4. ओके, 3 मायनस J4. क्लियर आहे का? येस मॅम. देन अक्रॉस 3 फेज 400 व्होल्ट. मग काय दिलेलं आहे, 400 व्होल्ट मीन्स VL is equal to 400 volt. 50 hertz is the frequency. So F is equal to 50 hertz. Okay. Then the given मध्ये काय सांगितलंय, वॅटमीटर रीडिंग when the pressure coil is connected across. वॅटमीटरच्या रीडिंग काढायचं आहे. बट कुठल्या कुठल्या कंडिशनला, फर्स्ट कंडिशन इफ द प्रेशर कॉइल इज कनेक्टेड बिटवीन Y and R. ही फर्स्ट कंडिशन. Then also determine the wattmeter reading when pressure coil is connected across Y and B. And third condition is the calculate the wattmeter reading when pressure coil is connected between R and B. ओके. काय फाइंड आउट करायचंय आणि गिवन काय दिलंय हे समजलं का सर्वांना? येस मॅम. येस मॅम. आता आपल्याला त्यावरनं जी काही सर्किट डायग्राम मी ती ड्रॉ करायची. तर फर्स्टली मी डायरेक्टली RYB फेज ही लोडला कनेक्टेड डायग्राम ड्रॉ करते. मग हा R फेज आहे, तो लोडच्या R फेजला कनेक्ट केला. त्यानंतर दुसरा डायरेक्टली Y फेज आहे आणि तिसरा हा B फेज. Y फेज Y ला आणि B फेज B ला.
हा झाला तुमचा आर, हा वाय आणि हा बी फेज. आता इथे वाय चे मी लोड साइडचे कनेक्शन ड्रॉ करून घेतले. आता याला आपल्याला वॅटमीटरचे कनेक्शन करायचे. दिस इज द आर फेज, दिस इज अ वाय फेज आणि हा तुमचा बी फेज. गिवन मध्ये काय दिलंय की तुमचा जो काही वॅटमीटर आहे तो वाय फेज मध्ये कनेक्टेड आहे करंट कॉइल. गिवन मध्ये असं दिलंय. मग मी इथे काय करणार आहे, हा एरिया थोडा इरेज केला आणि इथे प्रेशर कॉइलचे कनेक्शन मी ड्रॉ करून दिले. ओके. त्यानंतर ही करंट कॉइल कनेक्ट झाली. आता प्रेशर कॉइलचे कनेक्शन आपल्याला फॉर्म करायचे. फर्स्टली वाय अँड आर यामध्ये आपल्याला काय करायची, प्रेशर कॉइल कनेक्ट करायची. मग मी इथून एक टर्मिनल घेतलं, प्रेशर कॉइलचे लाईन्स ड्रॉ केल्या आणि इथे एक जम्पर टाकून फर्स्ट एंड वाय ला कनेक्टेड आहे आणि सेकंड एंड हे आर ला कनेक्टेड आहे. सो आपण हे इथे कनेक्ट केलं. ही झाली आपली फर्स्ट कनेक्शनची डायग्राम. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? Yes. Yes, ma'am. करंट कॉइल Yes, इज ma'am. सिरीज विथ वाय फेज आणि प्रेशर कॉइल फर्स्ट एंड वाय ला, सेकंड एंड आर. आता मी दुसरा कलर कोड घेते. इथे आपल्याला काय करायचंय, वाय अँड बी मध्ये. आता वाय मध्ये ऑलरेडी तुमची करंट कॉइल तर ड्रॉ केलेली आहे, म्हणजे हे कनेक्शन इथे करंट कॉइल आपण सपोज वाय मध्ये कनेक्ट केली. तर वाय अँड बी मध्ये आपल्याला प्रेशर कॉइल कनेक्ट करायची. मग हे जे कनेक्शन आहे सपोज थोड्या वेळ ते आपण इरेज करून टाकूया. ही सर्किट मध्ये कनेक्टेड नाही. आपल्याला जे काही घ्यायचंय ते वाय पासून टर्मिनल घेतलं, रेजिस्टन्स टाइप तुमची प्रेशर कॉइल ड्रॉ केली आणि ती बी फेजला परत एंड केली. हे झालं तुमचं सेकंड वॅटमीटरचे कनेक्शन. क्लिअर? समजलं? Yes, सेकंड ma'am. वॅटमीटर. आता थर्ड कंडिशनला वॅटमीटर कनेक्ट करायचंय. पहिली कंडिशन सेम, का वाय फेज मध्ये तुमचा करंट कॉइल असेल, पण प्रेशर कॉइल ही आर फेज मध्ये आणि बी फेज मध्ये कनेक्ट करायची. मग मी हे प्रिव्हियस चे कनेक्शन इरेज करते इथे. सो फर्स्ट एंड ऑफ किंवा फर्स्ट स्टार्टिंग पॉइंट ऑफ प्रेशर कॉइल इज दी आर. मग इथे त्याचा पॉइंट घेतला, मध्ये हे प्रेशर कॉइलचे कनेक्शन्स ड्रॉ केले आणि दुसरा एंड बी फेजला आपल्याला इथे डायरेक्टली कनेक्ट करून द्यायचंय. हे दुसरं एंड झालं. इथे एक जम्पर टाकायचा असतो नेहमी. तर ही जे कनेक्शन झाले असे, हे झाले तुमचे वॅटमीटर 3 चे कनेक्शन. क्लिअर? समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. आता आपल्याला काय करायचं, याच्यावरनं फेजर डायग्राम ही ड्रॉ करायची. तर फर्स्टली मी परत पहिल्या कंडिशनला येते, व्हेन प्रेशर कॉइल इज इन बिटवीन वाय अँड आर. तर मी हे पूर्ण इरेज करून टाकते इथे आता आणि ते फ्रेश मध्ये आपण परत नवीन कनेक्शन ड्रॉ करून घेऊया. इथे हा तुमचा वाय फेज, त्याच्या सिरीज मध्ये करंट कॉइल ड्रॉ केलेली आहे वॅटमीटरची. आता आपल्याला ड्रॉ करायचंय वाय अँड आर च्या मध्ये प्रेशर कॉइलचे टर्मिनल्स. तर वाय पासून मी स्टार्ट केलंय, एक रेजिस्टन्स टाइप वाइंडिंग ड्रॉ केली आणि त्यानंतर ती पुढे इकडे बी फेजला, आर फेजला मी ती नंतर कनेक्ट करून दिली. ओके. सो आता इथे काय भेटणार आहे आपल्याला, वाय अँड आर च्या मध्ये आपण प्रेशर कॉइल कनेक्ट केल्यामुळे द व्होल्टेज सेन्स बाय दिस प्रेशर कॉइल इज व्ही वाय आर. कळालं का? व्ही आर वाय आर कसं आलं? प्रेशर Yes. कॉइल ही वाय फेज मध्ये
आणि आर फेजच्या मध्ये कनेक्टेड म्हणून VRY ही व्होल्टेज त्या प्रेशर कॉइलनी नोट केला. सो सेकंड कंडिशनला हे झालं फर्स्ट कंडिशनचं व्होल्टेज. सेकंड कंडिशनचं व्होल्टेज काय येईल? प्रेशर कॉइल इज कनेक्टेड बिटवीन Y अँड B. Y ला फर्स्ट पॉइंट असेल आणि हे कनेक्शन इकडे येतील म्हणजे B ला, म्हणून व्होल्टेज काय सेन्स होणार आहे? VYB हे सेकंड व्होल्टेज. थर्ड कंडिशनला काय येईल सांगा तुमच्या साईडनी? मग कोणतं व्होल्टेज सेन्स केलं? VRB. व्हेरी गुड, VRB. बिकॉज फर्स्ट एंड आर ला कनेक्ट असेल आणि सेकंड एंड बी ला कनेक्टेड असेल, म्हणून प्रेशर कॉइलच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे ते असेल तुमचं VRB. क्लिअर? तीन पोझिशनचे तीन व्होल्टेज समजले का कुठले कुठले येणार आहे? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. आणि जो करंट आहे तो ऑलवेज ह्या करंट कॉइल मधनं फ्लो होतो, मग त्याचं नोटेशन आपण IY, इथला तुमचा फेज मधनं फ्लो होईल तो IR, आणि बी फेज मधनं फ्लो होणारा करंट हा जनरली डिनोट करतो आपण IB ने. ओके. मग वॅटमीटर हे आपल्या Y फेज मध्ये कनेक्टेड आहे, त्यामुळे इथे काय तुमचं नोटेशन येणार आहे करंटचं IY. क्लिअर अप टू दिस? Yes, ma'am. ओके. देन आता आपल्याला फाइंड आउट करायचे आहे फेजची क्वांटिटी करंटची आणि फेजचं व्होल्टेज VPH आणि IPH. तो त्याच्यासाठी त्यांनी Z दिलाय. सो Z इज इक्वल टू, बोला काय व्हॅल्यू आहे? Z इज इक्वल टू 3 minus J4. 3 minus J4. आता याचं फर्स्ट मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करा. मॉड Z इज इक्वल टू अंडर रूट रियल पार्ट स्क्वेअर. रियल पार्ट मीन्स हा 3 स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्ट स्क्वेअर म्हणजे दॅट इज दी -4 स्क्वेअर. मग याचा आन्सर काढा. Z ची व्हॅल्यू किती ती? मॉड Z इज इक्वल टू, टेल मी किती आहे? किती येईल आन्सर? 3 चा स्क्वेअर 9 आणि 4 चा स्क्वेअर 16 अंडर रूट ऑफ 25, बरोबर का? आणि त्याचं रूट काढलं तर किती येणार आहे आन्सर? 5. देन आता हा पण याचं मॅग्निट्यूड काढलं. नेक्स्ट स्टेपला आपला त्याचा अँगल काढायचा असतो फाय. सो फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स, कोणाला सांगतील का फॉर्म्युला काय असतो? टॅन इनवर्स -B upon A. हा, म्हणजे इमॅजिनरी पार्ट अपॉन रिअल पार्ट. मग इमॅजिनरी पार्ट हा म्हणजे तुमचा -4 आणि रिअल पार्ट काय तुमचा हा 3. इमॅजिनरी पार्ट अपॉन रिअल पार्ट हा 5. टॅन 5 इज इक्वल टू, मग काढायचा आन्सर किती येतो? 5 इज इक्वल टू किती? किती येतो अँगल? कॅल्क्युलेट करा फास्ट. -53.13. -53.13 is the answer of 5. देन आता आपल्याला मॅग्निट्यूड भेटलंय आणि अँगल पण भेटलाय. त्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचंय फेज व्होल्टेज आणि फेज करंट, कारण की तो आपल्याला याच्यात पुट करायचा असतो W च्या रिडिंग साठी. सो आपण काल एक इक्वेशन बघितलं होतं, VL इज इक्वल टू स्टार कनेक्टेड लोड असेल तर VL इज इक्वल टू √3 टाइम्स VPH. हे इक्वेशन आहे. जर तुमचा स्टार कनेक्टेडचा लोड असेल तर त्यामध्ये लाईन व्होल्टेज √3 टाइम्स फेज व्होल्टेजच्या क्वांटिटीला असतं. मग आपल्याला यावरनं काही फेज व्होल्टेज काढायचं VPH, तो VL ला डिवाइड होईल. तर VL किती दिलाय गिवन मध्ये? बोला. 400. सो 400 डिवायडेड बाय √3 किती येईल मग याचा आन्सर? 230.94. 230.94. ओके. देन आता या स्टार कनेक्टेड लोड मध्ये आपल्याकडे आपण हा फेज क्वांटिटी ही का काढली आहे? कारण की आपल्याकडे करंट दिलेला नव्हता.
करंट काढण्यासाठी आपल्याला जे काही लाईन व्होल्टेज दिले ते फेज मध्ये पहिले कन्वर्ट करावं लागलं आणि मग आपण त्यावरनं करंट कॅल्क्युलेट करणार आहे. मग आता करंट कसं कॅल्क्युलेट होईल, तर आपलं V इज इक्वल टू आय आर असा फॉर्म्युला असतो. V इज इक्वल टू आय इंटू आर. पण आर कधी घेतो आपण, फक्त डीसी लोड असेल तर. आणि सपोज जर आपला एसी लोड असेल, म्हणजे ज्यामध्ये तुमचा रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट म्हणजे रेजिस्टन्स पण आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्स पण येतो, त्यावेळेस आपण इथे झेड घेतो. मध्ये हाच फॉर्म्युला पुढे मॉडिफाईड कसा होतो, V इज इक्वल टू आय इंटू झेड असा फॉर्म्युला रिप्लेस होतो. झेड म्हणजे रेजिस्टन्स प्लस रिॲक्टन्स दोघांची ऍडिशन असते. मग त्यावरनं जर आपल्याला करंट काढायचं असेल तर आपलं हे इक्वेशन सपोज आपण फेज साठी लिहूया. VPH इज इक्वल टू IPH इंटू ZPH. आपल्याकडे VPH आहे का, इथे काढलेला आहे. ZPH आहे का, प्रिव्हियस स्टेपला पण इथे कॅल्क्युलेट केला हा मॅग्निट्यूड. त्याला सपोज आपण ZPH आहे. सो VPH ची व्हॅल्यू 230.94 इथे पुट करा. 230.94 इज इक्वल टू IPH ऍज इट इज. आणि हा जो ZPH याला मल्टिप्लाय तो इकडे आला का डिवाइड होईल. आणि ZPH ची व्हॅल्यू किती आलेली आहे सांगा, किती मॅग्निट्यूड ZPH चं, 5. मग करा 230.94 डिवाइड बाय 5 आणि IPH किती येतो ते सांगा. मी पुढच्या स्टेपला 46.188. 180. किती आला, 46.188. डबल 46.188. व्हेरी गुड, एक्झॅक्टली करेक्ट आन्सर. हा झाला तुमचा IPH. मग ज्यावेळेस आपला स्टार कनेक्टचा लोड असतो, तर स्टार कनेक्टेड लोड मध्ये IL इज इक्वल टू IPH हे स्टँडर्ड इक्वेशन आहे. लाईन करंट आणि फेज करंट हा स्टार कनेक्टेड लोड साठी सेम असतो. मग आपल्याला ही जी लाईन करंटची जी काही व्हॅल्यू ती आपल्याला W च्या इक्वेशन मध्ये पुट करायची. पण आपल्याकडे गिवन मध्ये तो होता का, IL VL दिलेला होता, पण IL दिलेला होता का, No, नो ma'am. मॅम. नाही. मग त्यासाठी आपण हे सगळं प्रिव्हियसचं कॅल्क्युलेशन केलं. VL दिलेला होता, मग त्यावरनं VPH काढला. VPH भेटला, मग त्यावरनं आपण IPH काढला. आता IPH भेटला म्हणजे त्या इक्वल टू कशाशी येतो, IL ची. म्हणजे इन शॉर्ट IL ची व्हॅल्यू काय झाली तुमची, किती येईल मग IL इज इक्वल टू 46. 46.188. 46.188 हा झाला तुमचा IL. मग आता आपल्याकडे IL आहे, VL पण आहे, फक्त त्यामधला आपल्याला आता अँगल फाइंड आउट करायचं का. आता आपलं W चं इक्वेशन काय असतं, W इज इक्वल टू, टेल मी काय इक्वेशन आहे आपलं, V. सपोज आपण पहिल्या केस साठी घेतलं की वॅटमीटर हे तुमचं, त्याच्यात करंट कॉइल Y फेज मध्ये आहे आणि प्रेशर कॉइल Y आणि R फेज मध्ये. म्हणजे आपल्याला VRY हे व्होल्टेज घ्यायचंय. मग करंट आपला IY असेल आणि व्होल्टेज हे VYR असेल. VYR का घेतलं, प्रेशर कॉइल Y आणि R च्या मध्ये कनेक्टेड आहे. मग आपण W1 साठी इक्वेशन कसं घेणार, W1 इज इक्वल टू V L cos L च्या ऐवजी आपण डायरेक्ट तिथे जी काही क्वांटिटी आपण लिहिणार आहे ना तीच घेऊया. VRY नंतर त्यातनं फ्लो होणारा करंट IY आणि कॉस ऑफ 30+5. आता आपल्याला तो 30+5 का -5 हे पहिले आपल्याला इथे फेजर डायग्राम वरनं फाइंड आउट करायचंय. तर मी सध्या इथे फक्त क्वेश्चन मार्क टाकते. आपण बघूया इथे मायनस येतो का प्लस येतो हे आपल्याला फाइंड आउट करायचंय. मग आता ह्या VRY आणि IY ह्या ज्या क्वांटिटी आहे,
सो स्टुडंट्स व्ही वाय आर अँड आय वाय ह्या ज्या क्वांटिटी ऑलरेडी आपण गिवन मधनं फाइंड आउट केलंय. VL इज इक्वल टू VPH म्हणजे व्ही आर वाय हे आपलं लाईन व्होल्टेज आहे. आपण कारण की फेजर डायग्राम बघा इथे दोन लाईनच्या मध्ये जे आपण व्होल्टेज मेजर करतो त्याला आपण लाईन व्होल्टेज म्हणतो. म्हणजे व्ही वाय आणि आर या दोघांच्या मध्ये आपण जर इथे एक व्होल्टमीटर कनेक्ट केला तर ती व्हॅल्यू आपली ऑब्विसली VL नोट असते. आणि स्टार कनेक्टेड लोड मध्ये फेज करंट इज इक्वल टू लाईन करंट अशी व्हॅल्यू. त्यामुळे आपण ह्या इक्वेशन मध्ये ही झाली तुमची लाईन व्होल्टेजची व्हॅल्यू. तर किती दिले लाईन व्होल्टेज टेल मी. स्टुडंट किती दिलंय लाईन व्होल्टेज? किती? 400. 400. व्हेरी गुड. आणि करंट किती फाइंड आउट केला आपण प्रिव्हियस स्टेपला? हा तुमचा ऍक्च्युली आपण हा फेज करंट काढला पण स्टार मध्ये. व्हेरी गुड. 46.188 हे झालं तुमचा लाईन व्होल्टेज आणि लाईन करंट. आता आपल्याला ही कॉस ऑफ इथे अँगल फाइंड आउट करायचं आहे. तर त्यासाठी आता आपण पुढे फेजर डायग्राम ड्रॉ करणार. ही जी स्टेप आहे ही आपल्याला फेजर डायग्राम वरनं कॅल्क्युलेट करायची. आता फेजर डायग्राम मी जशी ड्रॉ करते तशी सायमल्टेनियसली सगळ्यांनी ड्रॉ करायची. सगळ्यात पहिले जे काही तुमचे फेजचे व्होल्टेज असतात ते ड्रॉ करून घ्यायचे. द फर्स्ट वन इज दी VR त्याच्या 120च्या डिस्प्लेसमेंटने हा इकडे तुमचा इथे R इथे Y आणि वरती B घेऊया. हा झाला तुमचा VY अँड इकडे आहे तुमचा VB. हे सगळे आपण 120च्या डिस्प्लेसमेंटने ड्रॉ केले. VR VY अँड VB. तर या तिघांमध्ये अँगल किती आहे? 120. तर ही डायग्राम सगळ्यांनी ड्रॉ करा. करताय का ड्रॉ सगळे? Yes. Yes, ma'am. Yes, sir. ओके. 120चा एक्झॅक्टली हे अँगल घेऊन घ्या. आता माझ्याकडे एकदम कट टू कट हे नाहीये ते मेजरमेंट घ्यायला. सो 120 डिस्प्लेसमेंट इथपर्यंत झालंय का सर्वांची डायग्राम ड्रॉ करून? Yes, ma'am. ओके. हा इथे आपण V हा Y चा VY इथे आपण ड्रॉ केला. देन 120चा अँगल झाल्यानंतर आता त्याचा रिस्पेक्टिव्हचा आपल्याला जो काही फेज करंट असतो तो ड्रॉ करायचा. तर IR च्या लॅगिंग मध्ये आपण इथे VR च्या लॅगिंग मध्ये हा IR इथे ड्रॉ केला. देन VB च्या लॅगिंग मध्ये IB ड्रॉ केला. आणि VY ला IY ला प्रत्येकाचा अँगल हा त्यांच्यामध्ये फाय घ्यायचा. इथे फाय घेतला. हा लॅगिंग मध्ये फाय आलाय
आणि हा लॅगिंग मध्ये फाय आलाय. इथपर्यंत ड्रॉ झाली का सगळ्यांची डायग्राम? Yes, ma'am. रिस्पेक्टिव्ह व्होल्टेजला आपण करंट लॅगिंग मध्ये ड्रॉ केला. व्ही आर ला लॅगिंग मध्ये आय आर, व्ही बी ला लॅगिंग मध्ये आय बी आणि व्ही वाय ला लॅगिंग मध्ये आय वाय. क्लिअर? सगळ्या स्टुडंटनी ड्रॉ केली आहे डायग्राम इथपर्यंत, Yes, ma'am. Yes, ma'am. इन्क्लुडिंग DSY मेंबर. करताय का ड्रॉ? धीरज शेळके, आशिष देशमुख, डायग्राम ड्रॉ Yes, ma'am. करताय का? डायग्राम ड्रॉ करताय का? हो. ओके. Yes, ma'am. देन आता पुढची स्टेप. आता आपल्याला व्होल्टेज पहिल्या केसमध्ये मी तिन्ही व्होल्टेज इकडे लिहून घेते. आपल्याला करायचं काय ऍक्च्युअल मध्ये ते तुम्हाला इथं सांगते मी. पहिलं जे व्होल्टेज आहे ते आपल्याला कशाच्या इन बिटवीन घ्यायचंय ते बघा या डायग्राम वरनं. पहिल्या केसमध्ये वॅटमीटर हे वाय आणि आर च्या मध्ये कनेक्टेड म्हणून व्ही वाय आर हे व्होल्टेज घ्यायचे. मग त्यासाठी आपण ते इथे सिम्प्लिफाय करू. जी फर्स्ट क्वांटिटी असते ती पॉझिटिव्ह घ्यायची आणि त्यातनं जी सेकंड क्वांटिटी ती मायनस करायची. मग व्ही वाय मायनस व्ही आर हे पहिलं इक्वेशन आपण इथे सेपरेट करून घेतलं. सेम वाय बी ला काय येईल? दुसऱ्या कंडिशनला वाय आणि बी च्या मध्ये वॅटमीटर कनेक्ट म्हणजे प्रेशर कॉइल कनेक्ट करायची. मग फर्स्ट पॉझिटिव्ह म्हणजे व्ही वाय पॉझिटिव्ह मायनस कुठला हे येईल आता? VB. व्हीबी मायनस व्हीबी हे सेकंड. सिमिलरली ते थर्ड साठी काय येईल मग? बोला आता थर्डचं तुम्हीच सांगा. VR minus VB. व्हेरी गुड. व्ही आर मायनस व्हीबी हे झालं तिसरं इक्वेशन. मग आपण या पहिल्यासाठी पहिले लॉ ऑफ पॅरललोग्राम ड्रॉ करणार आहे. मग आपल्याला व्ही वाय हा प्लस वेक्टर लागणार आहे आणि व्ही आर हा मायनस वेक्टर लागणार आहे. मग आपल्या डायग्राम मध्ये मायनस व्ही आर आहे का चेक करा. इथे प्लस व्ही आर आहे, प्लस व्हीबी आहे आणि प्लस व्ही वाय. मायनस व्ही आर आहे का? No, ma'am. No, नाहीये. ma'am. तर मग त्यासाठी काय करायचा? हा जो वेक्टर आहे व्ही आर तो मायनस मध्ये इकडे एक्सटेंड करायचा. मी त्यासाठी कलर कोड ब्ल्यू यूज करते. आता हा जो व्ही आर आहे तो मी मायनस मध्ये इकडे एक्सटेंड केला. ओके. त्याला नेमिंग दिलं मायनस व्ही आर. आपलं इक्वेशन काय आहे? व्ही वाय आर. मग आता इथे व्ही वाय प्लस वेक्टर आहे, इथे हा मायनस आहे. यांची दोघांची लॉ ऑफ पॅरललोग्रामने ऍडिशन करा. ठीक आहे. या वेक्टरला पॅरलल वेक्टर इथून ड्रॉ करायचा आणि या वेक्टरला पॅरलल वेक्टर इथनं ड्रॉ करायचा आणि त्यांचा रिझल्टंट या सेंटर पासून ड्रॉ करायचा. मग त्यांचा रिझल्टंट मी असं इकडे घेतला आणि त्याला नेमिंग दिलं व्ही वाय आर. हा पॅरलोग्राम आला का सगळ्यांचा? इथपर्यंत ड्रॉ झालंय. Yes, ma'am. आता सेकंड आपल्याला कंडिशन बघायची. सेकंड याच्यामध्ये प्रेशर कॉइल इज कनेक्टेड बिटवीन व्ही वाय अँड बी. मग व्ही वाय प्लस वेक्टर आहे आणि व्ही बी मायनस वेक्टर आहे. मग चेक करा आपल्या डायग्राम मध्ये मायनस व्ही बी आहे का? आहे का मायनस व्ही बी इथे? आहे No, का? ma'am. नो. तर काय करायला लागेल मग? आता तुम्हीच सोल्युशन सांगा. मायनस व्ही बी कसं ऑब्टेन करू शकतो? कसं ऑब्टेन करू शकतो मायनस व्ही बी आपण? इथे कसा व्ही आर घेतला मायनस निगेटिव्हला एक्सटेंड केला, तर इथे पण काय करावं लागेल मग? Negative extend करावं लागेल. निगेटिव्ह एक्सटेंड. मग हा रिव्हर्स मध्ये मायनसला एक्सटेंड करायचा इथनं. मग मी हा वेक्टर इथे मायनस मध्ये एक्सटेंड केला. हा भेटलाय मायनस व्ही बी. ओके, समजलाय? आता लॉ ऑफ पॅरलोग्रामने आपल्याला दुसरं व्होल्टेज घ्यायचंय व्ही वाय बी. मग हा
व्ही वाय पॉझिटिव्ह इथे आणि मायनस व्ही बी इथे. मग ह्या दोन वेक्टरची लॉ ऑफ पॅरलोग्रामने ऍडिशन करायची. मी आता या वेक्टरला पॅरलल वेक्टर इथनं ड्रॉ करते आणि ह्या वेक्टरला पॅरलल वेक्टर इथनं ड्रॉ करते. आणि हा जो भेटल त्याला नेमिंग काय येणार तुमचं व्ही वाय बी आणि त्याचा रिझल्टंट इथनं एक्झॅक्टली मी हा वेक्टर ड्रॉ केला. आलाय का हा पॅरलोग्राम सर्वांचा सेकंड वाला? Yes, ma'am. Yes, ma'am. आता थर्ड कंडिशन. तिसऱ्या कंडिशनला बघा वॅटमीटरचे कनेक्शन कसे. इन बिटवीन प्रेशर कॉइल इज कनेक्टेड बिटवीन आर अँड बी म्हणजे व्ही आर मायनस व्ही बी प्लस व्ही आर ए मायनस व्ही बी ए. प्लस व्ही आर आहे का चेक करा. आहे का प्लस व्ही आर इथे? येस मॅम. हा आणि मायनस व्हीबी पण आपण इथे ऑलरेडी एक्सटेंड करून घेतलाय. मग हा मायनस व्हीबी या दोघांची पॅरलोग्रामने ऍडिशन केली का आपल्याला व्ही आर बी हे व्होल्टेज भेटून जाणार आहे. बरोबर का? Yes, ma'am. ठीक आहे. मग हा ज्या डॉटेड लाईन दिसत आहे याला पॅरलल वेक्टर इथनं ड्रॉ करायचा. हा पॅरलल वेक्टर इथनं घेतला. ही जी लाईन दिसते याला पॅरलल वेक्टर इथनं ड्रॉ करायचा आणि यांचा जो रिझल्टंट आहे तो मी असा ड्रॉ केला आणि त्याला नेमिंग दिलं व्ही आर बी. ओके. ही कम्प्लीट फेजर डायग्राम ड्रॉ झालेली. काही क्युरी कशी डायग्राम ड्रॉ केली याच्यामध्ये पार्टिसिपंट्स? No, ma'am. बरं आता आपल्याला काय करायचं आता अँगल फाइंड आउट करायचं. डायग्राम तर ड्रॉ झाली. मेन मोटो काय आपला W1 आणि W2 ची आपल्याला इक्वेशन मध्ये अँगल आपल्याला पॉझिटिव्ह आहे 30+5 आहे का 30-5 हे आपल्याला चेक करायचंय. सो आता इथे आपण अँगल फाइंड आउट करूया. पहिल्या केस मध्ये इथे आपल्याला अँगल हा कोणाच्या इन बिटवीन घ्यायचा आहे तो चेक करू आपण आता इथे. सो व्ही वाय आर आणि आय वाय ह्या दोघांच्या मधला अँगल आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. व्ही वाय आर अँड अँगल आय वाय. मग आपल्या फेजर डायग्राम मध्ये हे दोन वेक्टर बघायचे कुठे व्ही वाय आर आणि आय वाय. बघा व्ही वाय आर कुठे हा इथे आणि आय वाय कुठे इथे. हा तुमचा इथे दिसलाय का? हे समजलं का कोणते वेक्टर घ्यायचे? प्रेशर कॉइलचं जे व्होल्टेज आहे ते आणि त्या करंट कॉइल मधनं फ्लो होणारा करंट या दोघांमधला आपल्याला अँगल फाइंड आउट करायचं. अँगल कसं फाइंड आउट करायचं बघा. या दोन वेक्टरच्या मध्ये अँगल किती आहे? माझा कर्सर जसा रोटेट होतोय तो अँगल किती स्टार्टिंगचा बोला. व्ही 120. 120. व्हेरी गुड. त्या 120च्या एक्झॅक्ट मिडल वरनं आपण हा मायनस व्ही आर घेतलाय म्हणजे मग त्याच्यावरनं काय होईल मग एक्झॅक्ट मिडल वर नाही म्हणजे सेम त्याचं इक्वलायझेशन झालंय म्हणजे इथपर्यंत तुमचा 60 येणार आहे आणि या डॉटेड लाईन पासून इथपर्यंत परत 60 येणार आहे. हे कळालं का? 60-60चं डिवायडेशन समजलं का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. बर त्याच्या पुढे लक्षात घ्या. या डॉटेड लाईन पासनं ह्या लाईन पर्यंत म्हणजे हा जो रेड माझा एरो कर्सर जसा रोटेट होतोय तो अँगल किती एवढा मी रोटेट केलेला कर्सर किती हा अँगल एवढा 60. 60 आणि त्या 60च्या एक्झॅक्ट मिडल वरनं आपण हा जो वेक्टर मी जसं कर्सर रोटेट करतोय तो गेलेला आहे. त्यामुळे काय होणार आहे इथपर्यंत अँगल आणि इथपर्यंत अँगल किती येतील हे तुम्ही सांगा आता. 30. व्हेरी गुड. एक्झॅक्टली करेक्ट. म्हणून मग हा इकडचा आला तुमचा 30 आणि हा जो मी लाईन दाखवली इथे ठीक आहे त्याला थोडं पुढे घेते मी वाटतं इकडे हा झाला तुमचा 30. पण आता ऍक्च्युअल मध्ये अँगल आपल्याला हिचा हा जो ग्रीन एरो दिसतोय तो
आणि हा इथपर्यंतचा हा एवढा अँगल फाय, त्यांच्या इन बिटवीनचा हा एवढा जो पोर्शन दिसतोय, ठीक आहे ब्लॅकच घेते, जिथे मी कर्सरने डॉट केलेला आहे तेवढाच अँगल ऍक्च्युली आपल्याला रिक्वायर्ड आहे. मग हा टोटल किती आहे एवढा सगळा, हा टोटल किती एवढा, इकडे 30 आहे आणि इकडे 30. किती 30. 30 आहे. आणि त्या 30 मध्ये हा फाय काय झालेला ऑलरेडी पहिलेचा इंट्रोड्यूस झालेला आहे, दिसतोय का आय वायचा अँगल पहिलेचा Yes, ma'am. फाय. म्हणून या 30 मधून जेव्हा आपण हा फाय अँगल मायनस करू त्यावेळेस आपल्याला जिथे मी तुम्हाला हा डॉट ठेवलाय तेवढा अँगल भेटणार आहे. म्हणजे मग काय होईल 30 मायनस फाय हा अँगल आपल्याला पहिल्या कंडिशन साठी भेटलाय. समजलं का 30 मायनस फाय कसा आला. Yes, ma'am. ओके, मग आपल्या इक्वेशन मध्ये आपण इथे काय पुट करणार, इन ब्रॅकेट कॉस ऑफ 30, हा 30 मायनस फाय घ्यायचा की प्लस फाय घ्यायचा का 60 प्लस का 120 प्लस, हे आपल्याला कशावरनं कळतं, या फेजर डायग्राम वरनं कळतं. पहिल्या याचा अँगल सगळ्यांना कसा कॅल्क्युलेट करायचा समजला का. Yes, Yes, ma'am. ma'am. आता या फायची व्हॅल्यू आपण जी काढली ती इथे पुट करा. फाय किती आहे आपला, बोला, मी डायरेक्ट पुट करते इथे ती व्हॅल्यू. Minus 53.13. व्हेरी गुड, -53. आता मायनस आहे मग परत ब्रॅकेट मध्ये अजून एक मायनस घ्यावं लागेल आपल्याला. हा ऑलरेडीचा पहिलेचाच मायनस आणि परत आपला -53 पॉइंट किती आहे 1. 13. 13. मग हा मायनस मायनस काय होऊन जाईल मग Plus. प्लस होईल. म्हणून मग मी तो डायरेक्टली इथं ही स्टेप्स लिहून घ्या सर्वांनी. मी याला कन्वर्जन करून डायरेक्टली हा इथे प्लस लिहिते. आणि आता याचा आन्सर सगळ्यांनी कॅल्क्युलेट करा, मला सांगा की तुमचा हा W1 किती येतो. पहिले या दोघांची ऍडिशन करा, त्याला कॉस्टने मल्टिप्लाय करा आणि मग या दोघांची त्याला मल्टिप्लिकेशन करा आणि मला W1 किती येतो त्याची व्हॅल्यू सांगा. हे आपलं पहिलं आन्सर होईल. 209. आवाज क्लिअर नाही आला रे, Ma'am, 209. परत एकदा सांग, आवाजच तुझा ब्रेक होतोय. 2209.9. व्हेरी गुड, 2209.9. व्हेरी गुड, एक्झॅक्टली करेक्ट आन्सर. सगळ्यांचं आलंय का असं आन्सर चेक करा. Yes, Yes, ma'am. ma'am. ओके, हा झाला आपला W पहिल्या कंडिशनला, ज्यावेळेस आपण प्रेशर कॉइल ही Y आणि R च्या मध्ये कनेक्ट केली. आता आपल्याला दुसऱ्या कंडिशनला W काढायचं आहे. कुठली कंडिशन आहे दुसरी आपली, बोला. VYB. VYB, ज्यावेळेस तुमची प्रेशर कॉइल Y आणि B च्या मध्ये कनेक्टेड असेल, मग आपल्याला त्यावेळेस अँगल कोणाचाही बिटवीन घ्यायचा असेल IY, कारण करंट कॉइल फिक्स आहे, ती Y फेज मध्येच कनेक्ट आहे, आपण फक्त प्रेशर कॉइलला बदलतोय. या दोघांमधला आपल्याला अँगल कॅल्क्युलेट करायचा आहे. IY चा वेक्टर कुठे, इथे, आणि VYB कुठे, VYB इथे, म्हणजे हा वेक्टर. मी त्याला सपोज आता रेड मार्क घेतला, हा रेडचा एवढा इथला वेक्टर आणि हा ब्लॅक कलरचा ऑलरेडी इथे दिसतोय बघा पहिला वाला, हा ब्लॅक कलरचा वेक्टर. या दोघांमधला एवढा अँगल आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. मग कोणाला सांगता येईल का किती येईल, करता येईल तुम्हाला कॅल्क्युलेट. थोडं लॉजिक लावा, जसं मी प्लस मायनसचं जसं केलं होतं सेम त्याच वेने येईल का तुम्हाला कॅल्क्युलेट करता. किती येईल अँगल, ठीक आहे चला मीच कॅल्क्युलेट करून देते. आता बघा VR आणि VY ह्या दोघांच्या मध्ये अँगल किती होता मोठावाला, सांगा. 120. एवढा 120. 120. त्याच्या एक्झॅक्ट मिडल मधनं आपण हा -VB इकडे आणला, मग काय झालं, हा एवढा किती होईल आणि एवढा किती होईल तो सांगा मला. 60 plus 60.
60. इकडचा हा एवढा 60 झाला आणि हा 60 झाला एवढा. हा जो टोटल 60चा जो अँगल आहे दिसतोय का एवढा, Yes, याच्या ma'am. एक्झॅक्ट मिडल वरनं आपण हा इथे वेक्टर ड्रॉ केलेला आहे. त्यामुळे इथे किती अँगल येईल आणि इथे किती येईल ते सांगा आता. 30. 30. 30. इकडे 30 झाला आणि इकडे 30 झाला. ठीक आहे, अँगल इथपर्यंत आले. आता बघा, आपल्याला अँगल मोजायचा आहे ह्या दोघांमधला, जिथे माझा रेड कर्सर आहे, व्ही वाय बी आणि हा आय वाय. तर इथपर्यंत अँगल किती झाला एवढा, किती हा 30. 30. आणि त्याच्याच पुढे अजून एवढा अँगल थोडासा वाढलाय, तो किती आहे इथे, हा जो इन्क्रीज झालेला अँगल त्याला नोटेशन किती आहे, 5. फाय. मग 30 त्यामध्ये हा फाय ऍड करायचा. मग अँगल काय भेटला आपल्याला त्यावरनं, काय भेटला, 5. 30 plus 5. प्लस फाय. समजलं सेकंड कंडिशनला अँगल कसा कॅल्क्युलेट केला. Yes, ma'am. सगळ्यांना समजलं का DSY चे मेंबर पण, रिप्लाय करा DSY चे स्टुडंट. Yes, ma'am. ओके, मग आता आपलं जे इक्वेशन आहे W च, त्यामध्ये ही व्हॅल्यू पुट करायची. आता आपण प्रिव्हियस स्टेपला जाऊ. इथं फक्त काही चेंज होईल तुमचा व्ही वाय बी, मी इथे चेंज करते वाय बी, पण त्याची व्हॅल्यू 400च असणार आहे, कारण आपलं लाईन व्होल्टेज फिक्स आहे 400. करंट पण तेवढंच राहील. कॉस, आता इथे काय होणार आहे, कॉस तुमचं परत काय येईल, अँगल किती आला तुमचा परत, कॉस 30 प्लस 5. मग तो तिथे पुट करा आणि मला आन्सर सांगा किती येणार आहे त्याचं. 30 प्लस 5 म्हणजे हे सेम आन्सर परत सेकंड केसला पण इथेच येणार आहे. क्लिअर सगळ्यांना. Yes, ma'am. ओके, पण आता याचं एक चेंज काय होणार आहे बघा, आपण 30 प्लस 5 ची व्हॅल्यू पुट करणार आहे, पण आपला जो आलेला 5 इथला त्याची व्हॅल्यू काय आहे, प्लस आहे का मायनस आहे, Minus. मायनस आहे. मग आन्सर थोडस आपलं लिटिल बिट चेंज होणार आहे. आपला 30 प्लस 5 इक्वेशन आलं, पण 5 ची व्हॅल्यू आपली -53.16 अशी आहे. म्हणून हे प्लस कन्वर्जन कशामध्ये होऊन जाईल, प्लस कशामध्ये कन्वर्ट होईल, Minus. Minus. मायनस मध्ये. मग हा इथे आपण मायनस घेऊया, करायचा आन्सर कॅल्क्युलेट. मला सांगा W2 काय येणार आहे. व्हॅल्यू सेम का आली नाही, कारण आपला अँगल मायनस आहे म्हणून 30 मायनस आन्सर येणार आहे. मग सांगा W2 किती येतो. Ma'am, 16,990.0. बरं, व्हेरी गुड. 16,999.0 आलंय असं सगळ्यांचं आन्सर. आले का Yes, आन्सर. ma'am. Yes, ma'am. ओके, आता तिसरी कंडिशन. आता तिसऱ्या कंडिशनला वॅटमीटर कशाच्या इन बिटवीन कनेक्टेड आहे, व्ही आर बी आणि आय वाय हे दोन आपल्याला अँगल वेक्टर बघायचे. आता बघा, चेक करा कुठे व्ही आर बी, इथे आहे का व्ही आर बी, आहे का, रिप्लाय करा. Yes, ma'am. Yes, ma'am. आणि दुसरा आहे तुमचा आय वाय, म्हणजे इकडे, म्हणजे एवढा मोठा अँगल आपल्याला आता कॅल्क्युलेट करायचा आहे. इथून तर इथपर्यंतचा अँगल कॅल्क्युलेट करायचा आहे. आता लक्ष द्या सगळ्यांनी, इथे मी काय करते ते, व्ही बी किंवा मग सपोज आपण काय करू, इकडनंच कॅल्क्युलेट करू. आता व्ही आर आणि व्ही वाय हा टोटल 120 चा होता. त्याच्या एक्झॅक्ट मिडल वरनं हा वेक्टर आला, इथे 60 झाला, इथे 60 झाला. त्याचे ह्या 60 ला परत इथे काय केलं आपण, एक्झॅक्ट पॅरलोग्राम ड्रॉ केला म्हणून इथे 30 झाला, इथे 30 झाला. ठीक आहे, मग आता आपल्याला इथपासून अँगल घ्यायचा आहे. मग हा जो 60 याला पण इकडे 30 आहे आणि इथे 30 आहे.
इथपर्यंत 30 आणि इकडे 30. मग हा 30 आपण इथे घेऊन घेतला. मग हा 30 प्लस इकडचा हा टोटल 60. 60 प्लस 30 किती होतो? इथपर्यंतचा अँगल घेते मी, हा एवढा, आणि त्यात इकडचा हा टोटल 60. मग 60 प्लस 30 किती झाला? 90. 90. 90. 90 मध्ये इकडचा एवढा छोटा जो अँगल आहे फायचा तो राहिलेला होता, मग तो पण ऍड करायचा. मग टोटल अँगल काय भेटेल आपला? टोटल अँगल काय भेटेल मग? 90 plus 5. 90 प्लस 5. इथपर्यंतचा 90 आणि त्याच्यामध्ये हा पुढचा 5, म्हणून हा 90 प्लस 5. ओके. मग आता हे पुढे आपल्याला इक्वेशन मध्ये हा अँगल पुट करायचा आहे. मग इथे तुम्ही काय पुट कराल? कॉस 90 प्लस 5. मग 5 ची व्हॅल्यू काय आहे आपली? ही -53.16. मग इथे आपण ती पुट करणार. 90 मायनस 53.16. मग त्याचा आन्सर किती येते ते सांगा. तो झाला तुमचा W3. हे सेम इक्वेशन इथपर्यंत राहील, फक्त कॉस 90 मायनस 53.16 हे करा आणि मला आन्सर सांगा. किती येते आन्सर? किती येते आन्सर? तुमचा आन्सर येईल Ma'am, त्याचा minus 14780.1. 147. Ma'am, 14780.14. व्हेरी गुड. एक्झॅक्टली करेक्ट आन्सर. तर न्यूमरिकल सगळ्यांना समजलंय पूर्ण? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. Yes, ma'am.